नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. उद्या 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या, ज्याला अगन अमावस्या देखील म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पितृतर्पण आणि भगवान श्रीकृष्ण, विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पापांचा नाश होतो. तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. आणि सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला शुक्रवारी पहाटे 4:49 सुरू होणार आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. उदय तिथीनुसार 19 डिसेंबरला म्हणजे उद्या शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणूनच या अमावस्येला अधिकच महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर किमान या मार्गशीर्ष अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा ही आवर्जून करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमावस्या असल्यामुळे सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे. सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे ते तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. असे काही अजून 2 प्रभावी उपाय सांगणार आहे जे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिना धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशी करत असतो. त्याचबरोबर शुक्रवार हा देखील देवी लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी अडथळे येतील, उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, एकोप असणे, एक प्रकारचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणं देखील खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद, क्लेश, अडचणी दूर होऊन घरातील आजारपण हे देखील दूर होते. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने दूर होतो. तसेच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. कारण बघा काही दिवसांचं जे महत्त्व असतं तर ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होतं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत
तर ते होत असतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे, जे काही उपाय सांगणार आहे, तर ते उद्या अमावास्येला आवर्जून करायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा-अर्चा करून घ्यायची आहे. तसेच आपलं घर जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे. आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र, गंगाजल, खडे मीठ किंवा थोडंसं कापूर टाकून तुम्हाला घराची फरशी जी आहे ती स्वच्छ करायची आहे. यामुळे घरात असणारी इडापिडा, नकारात्मक वाईट शक्ती, दारिद्र्यता, अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. या अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळेच घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दारावरती एक वस्तू ठेवायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एका कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक कापूरची वडी आहे ती तुम्हाला बारीक चुरा करून त्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घराच्या उंबरठ्यावरती उंबऱ्याच्या बाहेर हाताने शिंपटायचं आहे. यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते. जी काही वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा दूर होते. अमावास्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी आहे ते आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. कारण मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि आपण अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करत असतो. आता हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांना माहीत आहे. एक वाटी घ्या, त्यामध्ये हळद टाका, थोडंसं पाणी टाका किंवा गोमूत्र टाका. त्याची पेस्ट बनवा आणि यानंतर तुम्हाला जे लेपन आहे तर ते मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडंसं कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. गंध तयार केल्यानंतर तुम्हाला जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे, तर तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला उंबऱ्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. आणि हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे. यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. ही पावलं जर तुम्हाला शक्य असेल तर कुंकवाने काढा, नसेल शक्य तर लाल रंगाची जी रांगोळी असते तर तिने तुम्हाला जी लक्ष्मीची पावलं आहेत तर ती उंबरठ्यावरती काढायची आहेत. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर कोणतं तेल आहे ते तेल तुम्ही दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा दिवा जो आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा दिवा जळत राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. दिवा लावला आणि लगेच 5 मिनिटानंतर विझला असं करू नका. जास्त तेल घाला म्हणजे कमीत कमी 12:30 वाजेपर्यंत दिवा तेवत राहील. यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला मूठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला ठेवायची आहे. जिथे आपण उजव्या साईडला दिवा लावला आहे तर तिथे तुम्ही ही वाटी आहे तर ती ठेवून द्यायची आहे. संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथेच ठेवायची आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर ती वाटी तिथून उचलायची आहे. थोडंसं हळद-कुंकू घ्यायचं आहे. तुमच्या घरी गाय असेल तर गायला हळद-कुंकू लावून ही चणा डाळ, गूळ आहे तर तो तिला खाऊ घालायचा आहे किंवा शेजाऱ्यांची असेल तिला देखील घालू शकता किंवा तुमच्या दारावर गाय येत असेल तिला सुद्धा खाऊ घालू शकता. तर बघा गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास करतात. गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरपूर प्रगती होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते. त्याचबरोबर तुम्ही जिथे दिवा लावलेला आहे त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवस रात्र एक छोटा तांब्या असेल किंवा ग्लास असेल तर
तो तुम्हाला भरून पाण्याचा ठेवायचा आहे. बघा या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तुम्हाला तिथे छोटासा लोटा असेल, तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. कारण हे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य नांदावे, घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जाव्या यासाठी आपल्याला एक स्वास्तिक हे प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळदी-कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे. त्याचबरोबर या अमावास्येच्या दिवशी सायंकाळी 6:30 ते 9:30 वाजेच्या आत तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती जो दिवा आपण सकाळी लावला होता, त्याच दिव्यामध्ये थोडंसं पुन्हा तेल घालायचं आहे आणि संध्याकाळी सुद्धा हा पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कारण बघा या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पुन्हा पृथ्वीवरती पितृलोकांमध्ये जात असतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो संध्याकाळी देखील लावायचा आहे. यामुळे आपले पितृ जे आहेत ते प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर या अमावास्येच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा मुख्य दरवाजावरती दिवा लावायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीच हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी दुपारी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचावा. असे केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.